नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी 22 ऑक्टोबरला दीपावली पाडवा आहे, ज्याला बलिप्रतिपदा असं पण म्हणतात. हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असून हा दिवस पती पत्नीच्या प्रेमाचा दिवस आहे. या दिवशी पत्नी आपल्या पतीचं औक्षण करते. तसेच या दिवशी आपण कोणत्याही नवीन कामाला सुरुवात देखील करू शकतो. नवीन वस्तूंची खरेदी या दिवशी आवश्यक करू शकतो आणि या मुहूर्तावरती कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात देखील केली जाते. बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा आणि या दिवशी पत्नीने आपल्या पतीला का ओवाळावं, त्याचं औक्षण का करावं आणि ही परंपरा का पडली, चला जाणून घेऊया यामागचं पौराणिक रहस्य. तसेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नीने पतीचं अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने औक्षण कसं करायचं की जेणेकरून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभेल आणि त्यानंतर आपल्या पती पत्नीमधलं नातं आहे ते अगदी घट्ट होईल, आपल्यातलं प्रेम वाढेल, गैरसमज दूर होतील. तर त्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला औक्षण करणे खूप गरजेचं आहे. यासोबतच बघा 3.5 शुभ मुहूर्तापैकी दिवाळी पाडवा हा एक शुभ मुहूर्त असतो आणि या दिवशी बलिप्रतिपदा सुद्धा असते. तर त्यामुळे या दिवशी काही वस्तूंचं दान करायचं असतं, त्यामुळे आपल्याला आयुष्यभर कसलीही कमी पडत नाही. तसेच पतीला औक्षण करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे, वही पूजन किंवा या पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे, तर हे दोन्ही मुहूर्त मी या व्हिडिओमध्ये देत आहे. तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, दिवाळी पाडवा हा तर खरं तर पती पत्नीचा नात्याचा आणि त्यांच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा एक अनोखा उत्सव आहे. या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळून दीर्घायुष्याची कामना करते, तर पती तिला भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करतो. मग त्यामागे केवळ प्रेमच नाही तर काही गूढ आणि महत्त्वाच्या परंपरा देखील दडलेल्या आहेत. दिवाळी पाडवा जो कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येतो आणि हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवसाचं महत्त्व अनेक पौराणिक कथांमध्ये देखील सांगितलेलं आहे. यातील एक प्रमुख कथा म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात पाठवलं आणि त्याचे राज्य त्याला परत दिले. भगवान श्रीहरी विष्णूंनी बळीराजाला वरदान दिलं की जो कोणी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बळीपूजन करेल त्याला वैभव प्राप्त होईल आणि या घटनेमुळे पाडवा हा बळीप्रतिपदा म्हणून देखील ओळखला जातो. आता या दिवशी पती पत्नी एकमेकांबद्दल आदर व्यक्त करतात. आता पत्नी पतीला का ओवाळते, तर यामागे अनेक कारणे सांगितलेली आहेत. जसं पत्नी आपल्या पतीला आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या सर्व कामामध्ये यश मिळवण्यासाठी देवाला प्रार्थना करते. ओवाळणं हे प्रेम आणि कल्याणासाठी भावना व्यक्त करण्याचे प्रतीक मानलं गेलं आहे. शिवाय भारतीय संस्कृतीमध्ये पत्नीसाठी पती हे तिचं सौभाग्य मानलं जातं. पाडव्याच्या दिवशी औक्षण करून पत्नी आपल्या सौभाग्याचं रक्षण करण्याची आणि ते कायम राहावे अशी ईश्वराकडे प्रार्थना करते. आणि एवढंच नाही तर दिव्यानी ओवाळताना त्या ज्योतीमुळे नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते आणि पतीभोवती सकारात्मक ऊर्जेचं कवच देखील तयार होतं अशी धारणा आहे. हे औक्षण वाईट शक्तीपासून पतीचं रक्षण करते असे मानले जाते. पती हा कुटुंबाचा आधारस्तंभ असतो आणि तो कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी अहोरात्र कष्ट करत असतो. पाडव्याच्या निमित्तानं पत्नी आपल्या पतीच्या या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि त्याला आदराने गौरवते. आता प्रथम जाणून घेऊया पतीचं औक्षण करण्यासाठी जो शुभ मुहूर्त आहे, सकाळी 6:14 पासून ते 8:35 पर्यंत सकाळीच, म्हणजे साधारणतः 1.5 ते 2 तास आपल्या हातामध्ये आहेत औक्षण करण्यासाठी. आणि जो पाडव्याचा शुभ मुहूर्त आहे म्हणजेच खरेदीचा जो शुभ मुहूर्त आहे पाडव्या दिवशी, तसेच पाडव्या दिवशी राहू काळ आहे, याची संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूया. पण त्या अगोदर बघा, शुभ मुहूर्तावरती औक्षण नाही झालं तर मग काय करायचं, तर असं अजिबात नाहीये की संपूर्ण दिवस हा शुभ आहे, पण त्यातल्या त्यात काही लोक शुभ मुहूर्तावरच सगळ्या गोष्टी करत असतात आणि ते खूप चांगलं देखील असतं. शुभ मुहूर्तावर जर आपण काही गोष्टी केल्या तर त्याचं शुभ जास्त फळ आपल्याला मिळत असतं. नाही जमलं तर तुम्ही नंतर सुद्धा करू शकता, असं काही नाही. पण फार तर तुम्ही 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या पतीचं औक्षण हे करायचं आहे. कारण दिवाळी पाडव्याचं औक्षण हे आहे ना, तर ते सकाळी झालेलं जास्त चांगलं. तर त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पतीला हे देवाचं स्थान दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही औक्षण हे नक्की करावं.
आता शास्त्रशुद्ध पद्धतीने पतीचं औक्षण कसं करायचं बघा. मुळातच दिवाळी पाडवा हा दिवस आपण सकाळपासून साजरा करायचा, तर ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले बघा, आपल्याला सकाळी उठल्यावरती अभ्यंग स्नान करायचं आहे. बघा, अभ्यंग स्नान जवळपास नरक चतुर्थी पासूनच आपण अभ्यंग स्नानाला सुरुवात केलेली आहे. आता औक्षण करण्याच्या वेळेस पहिले पतीला तुम्हाला हातपाय धुवायला सांगायचं आहे आणि मग तुम्हाला आसनावर खाली काहीतरी तुम्हाला आसन त्यांच्यासाठी टाकायचं आहे. पाट घ्या, काहीतरी बसकर घ्या, एखादं तर चालेल, आणि त्याच्याभोवती तुम्हाला थोडीफार छोटीशी अशी रांगोळी काढायची आहे. आता हे झाल्यानंतर आपण बघा, जसं कुमारिका पूजनाला आपण मुलींच्या पाय धुतो, अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला एक खाली छोटंसं ताट घ्यायचं आहे आणि त्याच्यावर तुमच्या मिस्टरांचं पाय ठेवायला सांगायचं. आणि पायाचे जे अंगठे आहेत दोन्ही पायाचे, तर त्याच्यावर आपल्याला पळी पळी छोटंसं आणि एक पळी एक चमचा तुम्हाला त्याच्यावरती पाणी टाकायचं आहे. पाय पुसायचे आहेत आणि दोन्ही पायांच्या अंगठ्याला तुम्हाला अष्टगंध, अक्षदा, हळद कुंकू, फूल अर्पण करायचं आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला औक्षण करायचं. बघा, औक्षण करताना सगळ्यात पहिले पूजेचं ताट आपल्या हातात घ्यायचं. त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे तर प्रथम निरंजन दिवा, त्याच्यानंतर हळदी कुंकू, अक्षदा, फुले, सुपारी, नाणं, सोन्याचा काहीतरी एखादी वस्तू, अंगठी म्हणा किंवा काही पण सोन्याचा दागिना, कारण सोनं जे आहे ते शरीराला स्पर्श झालं पाहिजे, तर हे त्यामागचं खरं कारण असतं. मिठाई किंवा साखर, आपण काही पण गोड पदार्थ एखादा घेतला तरी चालेल. आणि कणकेचा दिवा आपण जसं यमदीपदानाला केला होता अगदी तसाच बघा. गव्हाच्या पिठामध्ये मीठ टाकायचं नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किंचितशी थोडीशी हळद टाकायची आणि त्याचा तुम्हाला दिवा बनवायचा आहे. एवढं सगळं साहित्य आपल्याला औक्षणाच्या ताटामध्ये लागणार आहे. आता महिलांनी पण औक्षण करताना डायरेक्ट फरशीवर देखील उभं राहू नका. तुमचं खाली कार्पेट वगैरे असेल तर चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही एक आसन राहण्यासाठी उभे राहण्यासाठी एक आसन घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही उभे राहा. कधी पण देवाची पूजा करत असताना, देवाचं काहीही करताना डायरेक्ट जमिनीवर उभे राहू नका. नेहमी आसन ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती उभं राहायचं आहे. आपण नेहमीच्या पद्धतीने औक्षण करतो, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पतीचं औक्षण करायचं आहे. आणि औक्षण झाल्यानंतर आपल्याला पतीचा पाया जे आहे ते पडायचं आहे. त्याच्यानंतर पतीने गिफ्ट द्यायचं आहे. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही ओवाळणीच्या ताटामध्ये 21 रुपये, 11 रुपये काहीतरी ठेवायचे आहेत. भले तुम्ही दुसरं काही गिफ्ट देणार आहे, पण ताटाला लक्ष्मी म्हणजे पैसा जो आहे तो यथाशक्तीने तुम्हाला ताटामध्ये ठेवायचा आहे. आणि त्यानंतर बघा, कोणी साडी देतं, कोणी दागिने देतं, तर असा हा दिवाळी पाडवा सण आहे जो आहे तो आपल्याला साजरा करायचा आहे. बघा, काही ठिकाणी पाडव्याला विक्रम संवत वर्षाची सुरुवात देखील मानलं जातं. विशेषतः व्यापारी वर्गाचं या दिवशी नवीन वर्ष सुरू होतं. या दिवशी व्यापारी नवीन वही खाते सुरू करतात आणि त्यामुळे हा दिवस केवळ कौटुंबिकच नाही तर आर्थिक समृद्धीचं प्रतीक देखील मानला जातो. तसेच बळी प्रतिपदा म्हणजे नम्रता आणि भक्तीचं दर्शन आहे. प्रकृती, प्राणी आणि मानव याचं नातं जपलं तरच समृद्धी आणि शांती कायम राहील. तर या दिवशी जर तुम्ही प्रेमानं गायीची पूजा केली, निसर्गाचा आभार मानले आणि बळीराजाची आठवण ठेवली तर लक्ष्मी मातेची कृपा ही नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होईल. दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी बलिप्रतिपदा असते. तर नक्की काय, अगदी शॉर्टकटमध्ये सांगते. बलिप्रतिपदेला बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता आणि त्याने 3 पावले जमीन ही मागितली होती. ती जमीन दान स्वरूपात मागितली होती. आजही ग्रामीण भागामध्ये स्त्रिया ओवाळताना म्हणतात, इडापिडा टोळो बळी राज्य येऊ, अशी एक म्हण आहे. तर बळी प्रतिपदेच्या दिवशी बळींची पूजा करण्याची प्रथा आहे आणि त्यासाठी जमिनीवर बळीराजांची रांगोळी काढली जाते. त्यांची पत्नी विद्यावली सहित तिची रांगोळी आणि तिचं चित्र काढून त्यांची पूजा केली जाते. आणि या दिवशी तुम्हाला दान देखील करायचं आहे. बघा, दान हे सत्पात्री दान करा. सत्पात्री म्हणजे ज्याला गरज आहे त्याला दान करा. कोणाला तरी द्यायचं म्हणून दान अजिबात करायचं नाही. ज्याला गरज आहे त्याला त्या वस्तू आपण काहीतरी दिल्याचं, त्याला काहीतरी उपयोग झाला ना तर ते सत्पात्री दान होतं. आणि दान तुम्ही नेहमी यथाशक्तीने करा, की दुसऱ्याने एवढं केलं म्हणून मी एवढं करा असं नाही. तुमची इच्छाशक्ती तुमच्या पद्धतीने, तुमच्याकडे जे आहे त्या पद्धतीने तुम्ही यथाशक्तीने दान करावं. आता जाणून घेऊया दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त. बघा, दिवाळी पाडव्याच्या दिवशी बुधवार 22 ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून ते सकाळी 9:30 पर्यंत म्हणजे 9:30 पर्यंत लाभ आणि अमृत मुहूर्त असून सकाळी 10:56 पासून ते दुपारी 12:05 पर्यंत शुभ मुहूर्त आहे.
तसेच सायंकाळी 4:42 ते 6:09 लाभ आणि रात्री 7:42 ते 10:49 शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या काळामध्ये तुम्ही वहीपूजन करू शकता किंवा कोणत्याही गोष्टीची खरेदी या पाडव्याच्या मुहूर्तावरती करू शकता। मात्र आपल्याला दिवाळी पाडव्याला राहू काळ हा वर्ज्य करायचा आहे। राहू काळ हा बुधवारी 22 ऑक्टोबरला दुपारी 12 ते 1:30 या वेळेमध्ये म्हणजे या काळामध्ये कोणतेही नवीन किंवा महत्त्वाचे काम सुरू करणे टाळावे, कोणतेही शुभकार्य हे करायचं नाही। तर ही दिवाळी पाडव्याची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।